एक महत्वाची मोठी बातमी बघूया। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये 14 आरोपींना भिवंडी कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी आरोपींची मागितलेली आहे। टीईटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणामध्ये आता पुढची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे। सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे कोर्टानं आदेश दिलेले आहेत। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळते। खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय, तर खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महानगरपालिकेत वातावरण चांगलंच तापलंय। ते महानगरपालिकेने काहीच कारवाई केली नाही हा जो आरोप होतोय, याच्यामध्ये आपण हे पाहिलं पाहिजे सातत्याने की मागच्याच महासभेमध्ये आपण एक विशेष महासभा देखील घेतो आहे, ती 7 तारखेला निश्चित केलेली आहे। पण या पार्श्वभूमीवर आपण बघता आहे की आर्थिक जी मदत आहे ती आपण जाहीर केली, एकाला कुटुंबाला दिली सुद्धा, आणि जो विषय आहे त्याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहे। काही सगळ्याच मेजर कंत्राटदारांना आपण पेनल्टी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।